निवडणुकीतील आरोपींसोबत फोटो एकट्या पवारांचेच नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केटमध्ये एक नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचं नाव घेतलं जातं. तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये 6 दशकं हे नाव टिकून आहे, हे वास्तव सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांनी आपली सगळी भांडणं बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणावर चर्चा करावी. जे हक्काचे आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मंत्री आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालाय आणि जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा कॅबिनेट चर्चेसाठी असते तिथे बोलावे. सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात. त्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळं अंधाधुंदी आहे, असा टोळा भुजबळांना त्यांनी लगावला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेली अनेक वर्ष झाले आहेत. सत्यशोधक म्हणजे आमच्यासाठी आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला जी दिशा दिली आहे त्याच्यात हा विचार अनेक दशकं आमच्या कुटुंबात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचा नवीन उजाळा नवीन पिढीसाठी आज प्रज्ञा पवार करत आहेत. महात्मा ज्योती फुले यांच्यामुळेच आम्ही सगळ्यात शिकलो. छत्रपतींचे आदर्श तर आहेच, परंतु शाहू फुले आंबेडकरांचे जे संस्कार आमच्यावर झाले, सावित्रीबाईंमुळे आम्ही शिकलो. आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घेत नेतृत्व करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे, परंतु अंधश्रद्धा नाही. मला असं वाटतं राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी. राज्य सरकारनं तातडीनं केंद्र सरकारला संपर्क करायला हवा. आज आपण पेपरमध्ये वाचले 2600 कोटींची मागणी केली आहे, परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान झाले. शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीनं केंद्रातून टीम यायची. ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे, पाहणी केली पाहिजे आणि त्याची नोंद झाली पाहिजे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिवसीय तेलंगणा दौऱ्यावर आहेत. आज तेलंगणा दौऱ्यावर आदिलाबाद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पायल शंकर यांच्यासाठी त्यांनी भव्य रॅली काढून त्यानंतर प्रचार सभा घेतली. यावेळी सर्वप्रथम त्यांनी शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर घेतलेल्या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामं सांगतानाच मोदींची आश्वासनं ही पूर्ण होणारी असतात, तर काँग्रेसकडून दिली जाणारी आश्वासनं ही फसवी असल्याचं मत मांडलं. तसंच आरएसचा कारभार पाहता आता त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली असल्याचं सांगत या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, ऋता आव्हाड, सुहास देसाई, जितेंद्रकुमार इंदिसे,
केदार दिघे, डॉक्टर आनंद तेलतुंबडे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, महेश केळुसकर, सुधाकर यादव, एम ए पाटील, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, अतुल गोरे यांच्यासह अनेक मान्यवरही सहभागी झाले होते. दरम्यान या रॅलीच्या समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा फुलं आणि पगडी घालून सन्मान करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर आणि जिल्ह्यात तसंच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, निर्मला पवार, संजय भालेराव आदींनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करून भगवती मैदान, नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी अशी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी सत्यशोधकांनी हातात सामाजिक लढ्यातील कर्मवीर भावीराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आदी अग्रणींची छायाचित्र तसंच त्यांचे विचार दर्शवणारे फलक हाती घेतले होते. या दिंडीचा समारोप गोदूताई परुळेकर उद्यानात करण्यात आला. सुरुवातीला अनुबंध, भारतीय महिला फेडरेशन, समता विचार प्रसारक संस्था, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, परिसर सखी मंडळ आदी संस्थांनी गीत, पथनाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर होत्या आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के.ई. हरदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मुक्ता मनोहर आणि अब्दुल कादर मुकादम यांचं फुलं आणि पगडी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ आणि वृषाली विनायक यांनी केलं, तर आभार प्रदर्शन समितीच्या वतीनं जगदीश खैरालिया यांनी केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय कांता, सुब्रतो भट्टाचार्य, ओसामा रावळगावकर, विक्रम खामकर, प्रफुल्ल कांबळे आदी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने आणि सत्य की जय या घोषणेनं करण्यात आली. सत्यशोधक दिंडी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, आपण देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहात. प्रज्ञाताई पवारांच्या प्रयत्नातून हे अतिशय उत्तम कार्यक्रम ही दिंडी त्यांनी काढली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. खरं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याच्या आशीर्वादाने आज आम्ही महिला ज्या सगळ्या शिकलेल्या आहोत. आम्हाला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही सगळेच काम करायचा प्रयत्न करत असतो. आणि आज समाजात या दिंडीची, या समानतेची, या सगळ्या विचाराची खूप मोठी गरज आहे. आणि मी ज्या कुटुंबातून येते तिथे माझे आजी आजोबा शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार त्यांची सगळ्या आमच्यावर जे संस्कार झाले ते या सत्यशोधक समाजाचे आहे, विचार आहे. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो आणि प्रज्ञाताईंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा उपक्रम केला आणि आम्हाला सगळ्यांना ह्याच्यात सहभागी होण्यासाठी बोलवलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे जिल्ह्यात जिवंत काडतुसं तसंच बनावट नोटा, विनापरवाना पिस्तूल असे गंभीर गुन्हे सातत्यानं घडत आहेत. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करत असताना सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली पूर्व हा मानपाडा परिसरामध्ये विनापरवाना पिस्तूल बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबत खात्री करण्यासाठी खंडणी विरोधी पथकानं 25 नोव्हेंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्या हद्दीत सुरेंद्र पाटील यांच्याकडील मर्सिडीज गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे 2 विनापरवाना पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसं मिळून आली. सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात याकरिता मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून यावेळी 2 पिस्तूल, 7 जिवंत काडतुसं आणि मर्सिडीज कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
मात्र या गुन्ह्याचा तपास करत असताना धक्कादायक प्रकारही उघडकीस आलाय. काही लोक सुरेंद्र पाटील यांना बनावट नोटा तयार करून देणार होते. त्यासाठी बनावट नोटा बनवून देणाऱ्यांनी सुरेंद्र पाटील यांना 40 लाख रुपयांच्या बदल्यात 1,60,00,000 रुपयांच्या बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. याकरिता सुरेंद्र पाटील यांनी स्वतःकडील 40 लाख रुपये घेऊन मुरबाड येथील केपी फार्म हाऊसवर गेले. काही गडबड झाल्यास फायरिंग करण्यासाठी पाटील यांनी स्वतःकडे 2 विनापरवाना पिस्तूलही ठेवले होते. यावेळी नोटा बनवून देणारे त्यांचे इतर 5 साथीदार तिथे आले आणि स्वतः पोलीस असल्याचं सांगून आणि पोलिसांची रेड पडल्याचं भासवून त्यांच्याकडील 40 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन सर्वजण पळून गेले. संपूर्ण तपासात निष्पन्न झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सुरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात एकूण 4 पुरुष आरोपी यांना भिवंडीवाडा परिसरातून त्याच दिवशी अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून 14,35,000 रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जो 2 पिस्टल मिळाली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये ऑन साईट खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसाच याच्यामध्ये ह्याला जे चिटिंग करण्यात आलं याच्या अनुषंगानं दुसरा गुन्हा मानपाडामध्ये आपण रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्या 40 लाख रुपये जे त्याच्याकडून घेण्यात आलेले होते चिटिंग करून त्याच्यामधले जवळजवळ 14 लाख रुपये आपण हस्तगत केलेले आहेत खंडणीविरोधी पथकानं. त्याच्यामध्ये सुरुवातीला ऑन साईट गुन्हा दाखल झाल्यानंतर ही माहिती रिव्हील झाल्यानंतर अतिशय उत्कृष्ट असा त्याचा तपास करत हे जे 8 लोकांनी याच्याकडून जे 40 लाख रुपये घेऊन पसार झाले होते याच्यातील अतिशय टेक्निकल असेल किंवा त्यांची गोपनीय माहिती काढून अतिशय उत्कृष्टरित्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली हे आपण 14 लाख हस्तगत केलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि अजूनही 4 आरोपी त्याच्यामध्ये पसार आहेत. ते आपण अरेस्ट केल्यानंतर बाकीचा जो मुद्देमाल याच्यामध्ये जवळजवळ राहिलेल्या 40 लाख रक्कम आहे 40 लाख रकमेपैकी बाकीची रक्कम ही आपण त्याच्यामध्ये हस्तगत करू. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणीविरोधी पथकानं या ठिकाणी केलेली आहे. पुढेही तपास चालू आहे आणि याच्याकडे जो पहिला गुन्हा दाखल झाला ऑन साईट खाली याच्याकडे 2 आपण वेपन हस्तगत केलेले आहेत. आणखीनही याच्याकडे अशा पद्धतीचे काय वेपन आहेत किंवा याची काय अगोदरची पार्श्वभूमी आहे अशा पद्धतीनं तपास चालू आहे. सर ते बनव